नमस्कार मित्रांनो. स्वप्न बघायला सगळ्यांनाच आवडतं, पण ती पूर्ण करायला मोटिवेशन लागतो. सो वेलकम टू किड्सस्टोन स्टुडिओ. आजच्या गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड्या. एका सुंदर हिरव्यागार गावात एक गरीब पण अतिशय प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. त्याचं नाव होतं गणू. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गरीब असला तरी त्याच्याकडे एक मोठी संपत्ती होती, तो म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा. गणू रोज पहाटे उठायचा. त्याची पत्नी त्याला 2 कोरड्या भाकऱ्या बांधून द्यायची आणि तो जंगलाच्या दिशेने निघायचा. पत्नी बोलायची, जपून जा हो आणि वेळेवर या. गणू म्हणायचा, हो हो, काळजी नको करूस. गणू जंगलात जाऊन दिवसभर उन्हात, पावसात आणि थंडीत मेहनत करायचा, पण कधीही चुकीचा मार्ग त्याने निवडला नाही. एके दिवशी गणू नदीकिनारी असलेल्या मोठ्या झाडावर लाकूड तोडत होता, पण अचानक कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटली आणि ती नदीत पडली. छपा. गणू स्वतःशीच बोलत होता, अरे देवा, माझी कुऱ्हाड. तो घाबरतो आणि नदीत शोधण्याचा प्रयत्नही करतो, पण ती त्याला मिळत नाही. ती कुऱ्हाडच त्याच्या उपजीविकेचं एकमेव साधन होती. ती हरवल्यावर तो खूप दुःखी होतो आणि नदीकिनारी रडत बसतो आणि स्वतःशीच बोलतो, आता मी माझ्या कुटुंबाला कसं सांभाळू. तेवढ्यात नदीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर येतो. गणूचं दुःख पाहून नदीदेवता प्रकट झालेली असते. नदीदेवता गणूला विचारते, लाकूड तोड्या, तू इतका दुःखी का आहेस. गणू बोलतो, माझी लोखंडाची कुऱ्हाड नदीत पडली, तीच माझ्या जगण्याचा आधार होती. त्याचं ते ऐकून देवता पाण्यात जाते आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते. नदीदेवता गणूला विचारते, ही तुझी कुऱ्हाड आहे का. सोन्याची चमकदार कुऱ्हाड बघून गणू बोलतो, नाही देवी, ही माझी कुऱ्हाड नाही. देवता पुन्हा पाण्यात जाते आणि चांदीची कुऱ्हाड आणते आणि परत गणूला विचारते, मग ही आहे का तुझी कुऱ्हाड. गणू बोलतो, नाही देवी, माझी साधी लोखंडाची कुऱ्हाड होती. देवी तिसऱ्यांदा पाण्यात जाते आणि लोखंडाची कुऱ्हाड घेऊन येते आणि नदीदेवता गणूला विचारते, गणू, हीच आहे का तुझी कुऱ्हाड. त्याची लोखंडाची कुऱ्हाड बघून गणू आनंदाने बोलतो, हो, हीच माझी कुऱ्हाड. देवता आनंदाने हसते आणि गणूला बोलते, तुझा प्रामाणिक पाहून मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाली आहे. त्यामुळे देवता गणूला फक्त लोखंडाची नाही तर सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड ही बक्षीस म्हणून देते. गणू देवीला बोलतो, देवी तुमचे खूप खूप आभार, आणि आनंदाने घरी परततो. पत्नी आश्चर्याने बघते आणि बोलते, हे सगळं काय. गणू तिला सांगतो, हा प्रामाणिकपणाचा आशीर्वाद आहे. गणूचे आणि त्याच्या बायकोचे बोलणे त्यांच्या शेजारचा माणूस ऐकतो. तो खूप लोभी असतो. दुसऱ्याच दिवशी तो मुद्दाम नदीकाठी जातो आणि स्वतःची कुऱ्हाड पाण्यात फेकतो. देवता पुन्हा प्रकट होते आणि विचारते, ही सोन्याची कुऱ्हाड तुझी आहे का. तो लोभी माणूस बोलतो, हो हो, ही माझीच कुऱ्हाड आहे. त्यावर नदी देवता त्याला शाप देते. खोटं बोलणाऱ्याला काहीच मिळत नाही आणि नदी देवता गायब होते आणि त्याची मूळ कुऱ्हाडही त्याला मिळत नाही. म्हणून सांगतो, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा हेच माणसाचे खरे दागिने आहेत. लोभ आणि खोटेपणा माणसाला नेहमी संकटात टाकतात. प्रामाणिक माणसाला शेवटी यश आणि सन्मान नक्कीच मिळतो. तर कशी वाटली आजची ही गोष्ट कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.